जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं, तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है, तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ, उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं, बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं, मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है, उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। पास
फास्टमध्ये उठून उभं राहायचे, फास्टमध्ये आपलं ब्रेन डिटॉक्स होण्याकरता अफर्मेशन आणि आता बॉडी डिटॉक्स करण्याकरता कार्डिओ वर्कआउट. तर त्यासाठी कोण कोण रेडी आहे? येस, फास्टमध्ये पायामध्ये प्रॉपर ड्रेस कोडमध्ये रेडी राहायचे. फक्त रेडी राहायचं नाहीये तर प्रॉपर ड्रेस कोडमध्ये रेडी राहायचे. कुणी शॉर्ट कपड्यामध्ये वर्कआउट करायचं नाहीये, कॅमेऱ्यासमोर यायचं नाहीये, तर पायामध्ये शूज, विदाऊट शूज किंवा विदाऊट मॅट कार्डिओ वर्कआउट करू नका. पायाखाली मॅट, पायामध्ये शूज, फुल ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. येस, आपला डिव्हाइस व्यवस्थित स्वच्छ दिसतोय का पहा. आपण त्याच्यामध्ये आरशात दिसतोय त्याप्रमाणे दिसतोय का पहा. कारण आपणच आपलं जज करू शकतो, आपणच स्वतः आपले मास्टर असतो. कारण थोडंफार चुकलं की त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि मग आपण करेक्शन करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे. तर चलो सर, स्टार्ट करा. श्री गणेश देवा 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 श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा। देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है। दिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी, सब है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो, कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे जिस किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा। हे देवा श्री गणेश 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 देवा श्री
चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहाँ रे नाम आया तेरा हे देवा श्री गणेश 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 Yes, good morning आरोग्य फॅमिली. रामभाऊ रायरॉय सर, सीता रायरॉय मॅडम परभणी येथून एनर्जेटिक पॉवरफुल आणि खूप सुंदर असा वर्कआउट गाईड करत आहेत. सर्वांनी सरांच्या आणि मॅडमच्या स्टेपला स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. नवीन पार्टिसिपेंटने जमेल एवढाच वर्कआउट करायचा आहे आणि पार्टिसिपेंट प्रॉपर सरांच्या आणि मॅडमच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आहेत. जोडीने आणि गोडीने सफल है तो सफल है. खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत रामभाऊ रायरॉय सर आणि सीता रायरॉय मॅडम परभणी. हाथ से ताली हरी वर्कआउट देखी मुंह से सीधी बचे हाथ से ताली साला आइला उस्मा आएगा पूरी आले आले. मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू खिलाड़ी मैं खिलाड़ी लयबद्ध तालबद्ध मैं अनाड़ी सुक टुक 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 टुक. रामभाऊ रायरॉय सर आणि सीता रायरॉय परभणी येथून वर्कआउट गाईड करत आहेत. सर्वांनी सरांच्या आणि मॅडमच्या स्टेपला स्टेप मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नवीन पार्टिसिपेंटने जमेल एवढाच वर्कआउट करायचा आणि जुन्या पार्टिसिपेंटने प्रॉपर सरांच्या आणि मॅडमच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आहे.
सरांमध्ये एवढी एनर्जी आली त्यांच्या एनर्जीचा राज जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचे आणि सरांच्या अनुभवाचा अनुभव इस लड़की है या है कयामत दिल से निकले सरांचा आणि हैं मॅडमचा एक अनुभव कुणाचा ना कुणाचा आयुष्य बदलणारा ठरू शकतो. एक भर के आंख मेरी तन पे सोना सा भर के लड़की लड़की करते करते हो न जाए दीवाने ऐसा ना हो जाए कि हम खुद को ही न पहचाने और मेरा जब भी होता है कभी न जाए खाली हर ताले की रखता हूँ मैं अपनी जेब में चाबी लड़की देखी मुँह से सीधी हाथ से ताली लड़की देखी मुँह से सीधी हाथ से ताली साला आइला उस्मा आई कपूरी आले आले मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू खिलाड़ी मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी टुक 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 कैलास महाराज पुरा सुंदर वर्कआउट महाराज खूप सुंदर वर्कआउट कमावून महाराज कमावून. आपको क्या लगा हम भूल गए? हम दोनों हैं अलग अलग हम दोनों हैं जुदा जुदा एक दूजे से कभी कभी बाजीराव शेट्टी सर आणि सुंदर मॅडम जोडीने आणि गोडीने कपल आहे तो सफल आहे. सुंदर वर्कआउट सर खूप सुंदर. सुरेश मलगे सर व्हेरी नाईस वर्कआउट सर व्हेरी नाईस. ग्रेट वेलनेस कोच रामभाऊ रायरॉय सर जोडीने आणि गोडीने खूप ठिकाणी पॉवरफुल वर्कआउट जाहीर करत आहे. सरांमध्ये आणि मॅडम मध्ये एवढी एनर्जी आली होती त्यांच्या एनर्जीचा राज जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचे आणि सरांचा आणि सरांचा आणि मॅडमचा एक आणि कुणाचा ना कुणाचा आयुष्य बदलणारा ठरू शकतो. त्यासाठी सरांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचे आणि सरांचा वर्कआउटचा पडवा सर व्हेरी नाईस वर्कआउट सर व्हेरी नाईस कमावून सर कमावून. सोनाली बागडे मॅडम प्रॉपर पायवरती घ्यायचे मॅडम प्रॉपर पायवरती घ्यायचे कमावून मॅडम कमावून. शिवाजी पटसा पटसा व्हेरी नाईस. संतोष जाधव सर सुंदर वर्कआउट सर खूप सुंदर. मॅडम भारी वर्कआउट मॅडम. स्वाती दोडके मॅडम सुंदर वर्कआउट मॅडम कमावून. नामदेव कचरे सर व्हेरी नाईस वर्कआउट सर व्हेरी नाईस. ग्रेट वेलनेस कोच रामभाऊ रायरॉय सर परभणी येथून खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहे. सर्वांनी सरांच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आहे. नवीन पार्टिसिपेंटने जमेल एवढाच वर्कआउट करायचा आहे आणि जुन्या पार्टिसिपेंटने प्रॉपर सरांच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आहे.
Very nice workout, sir. Very nice. Come on, sir. Come on. सचिन सतीश मनीषा टोपले मॅडम सुंदर वर्कआउट मॅडम कमॉन मॅडम कमॉन रुपाली ओवाळ मॅडम थांबायचं नाही मॅडम थांबायचं नाही प्रॉपर वर्कआउट करायचं आहे मॅडम सुंदर वर्कआउट मॅडम कोई गुलाम चाहे बादशाह इश्क के बगैर जिंदगी गुनाह कोई गुलाम चाहे बादशाह इश्क के बगैर जिंदगी गुनाह मोरे मॅडम व्हेरी नाईस वर्कआउट सप्ताह मॅडम खूप सुंदर वर्कआउट मैं कलमा पढ़ूं रात दिन तुझे याद मैं करूं मानवल कशा मैं कलमा पढ़ूं ग्रेट वेनियस को शिवाजी कशा पावरफुल वर्कआउट गाइड करता
मॅडम कमाल. सरदार मुजावरचा वर्कआउट बाळासाहेब कांबळे सर खूप सुंदर वर्कआउट सर खूप सुंदर. योगिता शिंदे मॅडम लय भारी वर्कआउट मॅडम लय भारी. प्रशांत गुरव सर खूप सुंदर वर्कआउट सर खूप सुंदर. कमाल सर कमाल. संध्या भगत मॅडम जोडीने आणि गोडीने तसं नाही तर सफल आहे. गोडीने स्वतः सतीश कदम सर खूप सुंदर वर्कआउट सर खूप सुंदर. बाबुल मॅडम सुंदर वर्कआउट मॅडम कमाल मॅडम कमाल. वेलनेस कोच रामभाऊ रायरॉय सर रायरॉय मॅडम. वर्कआउट गाईड करत आहेत नवीन पार्टिसिपेंटने जमेल एवढाच वर्कआउट करायचा आणि जुन्या पार्टिसिपेंटने प्रॉपर करायचे आणि मॅडमच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आहे. सुंदर एनर्जी आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत रामभाऊ रायराव सर सीता रायराव मॅडम. भारी वर्कआउट मॅडम लय भारी. पायवरती घ्यायचे मेरा दिल तो खो गया है तेरे ही ख्यालों में. आई है ये प्यार की बहार कई सालों में. सारिका गाडवे मॅडम देखा परवाना हो सुंदर वर्कआउट मॅडम खूप सुंदर. कमाल मॅडम कमाल. दीवाना हो गया मुंडा कोरा रंग देख के दीवाना हो गया. सीमा पाटील मॅडम आणि पाटील सर जोडीने आणि गोडीने सफल आहे. वर्कआउट सर रंग देख के दीवाना हो गया मुंडा कोरा रंग देख के दीवाना हो गया. जाधव मॅडम खूप सुंदर वर्कआउट मॅडम खूप सुंदर. कमाल मॅडम कमाल. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन. मुझे पहचानो कहाँ
से आया मैं हूँ कौन, हर दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. कमाल मांजरे मेला वर्कआउट मध्ये बोलणार. यस, सर्वांनी 2 मिनिटासाठी थांबायचं आहे. सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. येस, आपण घेत आहोत आता वॉटर ब्रेक. सर्वांनी आता खाली बसून घ्यायचं आहे. सुरुवातीच्या 30 मिनिटाच्या जबरदस्त वर्कआउट नंतर आपल्या शरीराला घाम आला आहे, हार्टबीट्स वाढलेले आहेत आणि शरीराला योग्य हायड्रेशनची गरज आहे. त्यामुळे या 2 मिनिटात आपण आपल्या शरीराला न्यूट्रिशन देऊया. या दरम्यान तुम्ही अफ्रेश घेऊ शकता, 24 हायड्रेट्स घेऊ शकता, स्किन बूस्टर घेऊ शकता. यापैकी काही उपलब्ध नसेल तर गरम पाणी देखील घेऊ शकता. मी सध्या घेत आहे अफ्रेश एनर्जी ड्रिंक. येस, हे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करते, मेटाबॉलिझम आणि डायजेशन सुधारण्यास मदत करते, तसेच दिवसाची सुरुवात फ्रेशनेस करण्यास मदत करते. तसेच तुम्ही 24 हायड्रेट्स घेऊ शकता. यामध्ये साधारण 5 नारळाच्या पाणी इतकी हायड्रेशन पॉवर असते. यामध्ये विटॅमिन B2, B3, B6, B12 आहेत, जे शरीराला पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आपली बॉडी दिवसभर हायड्रेट आणि एनर्जेटिक राहते. यासोबत स्किन बूस्टर देखील घेऊ शकता, कारण आपल्याला फक्त शरीराचीच नाही तर त्वचेची देखील काळजी घ्यायची आहे. स्किन बूस्टर त्वचेला आतून पोषण देऊन तिला अधिक हेल्दी, ग्लोईंग आणि क्लिअर ठेवण्यास मदत करते. जर हे तुमच्याकडे न्यूट्रिशन अवेलेबल नसतील तर आपल्या कोचशी संपर्क साधायचा आहे. या न्यूट्रिशनबद्दल अधिक माहिती घ्यायची आहे आणि ह्या न्यूट्रिशनची ऑर्डर करायची आहे. येस, तसेच आपल्याकडे सकस संतुलित आहार नसेल तर ते आपल्या कोचकडून जाणून घ्यायचं आहे की सकस संतुलित आहार म्हणजे काय. त्यामध्ये 114 प्रकारचे मायक्रो न्यूट्रिशन असतात. म्हणजे हे एक मील रिप्लेसमेंट आहे, म्हणजे जेवणाऐवजीचे एक जेवण आहे, ते आपल्याला ऑर्डर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला रिझल्ट 100% येणार आहे. आपण जो आता वर्कआउट करत आहे तो फक्त 20%च आहे. आपल्याला राहिलेला 80% ते आपल्या सकस संतुलित आहारमधून मिळणार आहे. येस बॉस, आता वॉटर ब्रेक आपण झाला आहे आपला. तसं आपण उभं राहायचं आहे, हातामध्ये बांबू घ्यायचा आहे, काठी घ्यायची आहे किंवा धनुष्यबाण घ्यायचं आहे आणि पुढील वर्कआउटसाठी जायचं आहे. येस, थँक्यू. यस, सर्वांनी उठून उभं राहायचं आहे आणि सर्वांनी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन अर्ध्या तासासाठी एनर्जेटिक आणि पॉवरफुल क्लासेस चालू. ग्रेट वेलनेस कोच मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, हर दीवानो खूप सुंदर अशी पहचानो, कहाँ से आया मैं हूँ रामभाऊ रायराव सर आणि सीताराम भारी वर्कआउट सर. ग्रेट वेलनेस कोच रामभाऊ रायराव सर आणि वर्कआउट
मध्ये आणि एनर्जीचे राज जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचं आणि सरांचा आणि मॅडमच्या सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर लय भारी वर्कआउट सर, लय भारी. स्वतःसाठी, स्वतःच्या निरोगी आरोग्यासाठी आणि 1 लाख जगातील नंबर 1 मी विदाऊट सकस संतुलित आहार वर्कआउट करायचा नाही. त्या पार्टिसिपेंटची सकस संतुलित आहाराची ऑर्डर करायची राहिली असेल अशा पार्टिसिपेंटने आपला हा वर्कआउट कॉल संपल्यानंतर आपल्या कोचशी संपर्क साधायचा आहे आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराची ऑर्डर करायची आहे. लय भारी वर्कआउट सर, लय भारी. प्रल्हाद देशमुख काका मुझको तो है तुझसे बस इतना सा लिख दे, हाँ लिख दे तू सारी उम्र मेरे नाम. मेरा दिल तोता बन जाए ऐसा मिठ बोले हाय. मेरा दिल तोता बन जाए कैसा मिठ मिठ बोले हाय. मैं तेरा तोता तू मेरी मैना, माने न क्यों कहना. फूलों के जैसी तेरी जवानी, फूलों के जैसी तेरी माने क्या जादू चला. मेरा दिल तोता बन जाए कैसा मिठू मिठू बोले हाय. कैलास महाराज पुला मिठू मिठू वर्कआउट सर, कमान. मनीषा टिंगरे मॅडम, सुंदर वर्कआउट मॅडम, खूप संतोष जाधव सर, व्हेरी नाईस वर्कआउट सर, व्हेरी नाईस. कमान सर, कमान. गर्मी हो सर्दी हो या बरसे बरसात, बरसों से मैं तेरा पीछा करूं दिन रात. कचरे मॅडम, मेरा दिल तोता बन जाए कैसा मिठू मिठू बोले हाय. ओ मेरा दिल तोता बन जाए कैसा मिठू मिठू बोले हाय. ती दौड़ते मॅडम, व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम, व्हेरी नाईस. जयश्री भांडवलकर मॅडम, कमॉन मॅडम, कमॉन. थांबायचं नाही मॅडम, प्रॉपर वर्कआउट करायचं आहे. मनीषा ठोंबरे मॅडम, व्हेरी नाईस
वर्कआउट मॅडम व्हेरी नाईस. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा ग्रेट वेलनेस कोच. मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो ग्रेट वेलनेस कोच शीतल कचरे मॅडम. ओंकार वेलनेस सेंटर येथून खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत. सर्वांनी मॅडमच्या स्टेप बाय स्टेप मॅच टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. नवीन पार्टिसिपेंटने दरम्यान एवढंच वर्कआउट करायचं आणि जुन्या पार्टिसिपेंटने प्रॉपर मॅडमच्या स्टेप बाय स्टेप करायचं आहे. लय भारी एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहे शीतल कचरे मॅडम. ओंकार वेलनेस सेंटर. लय भारी वर्कआउट मॅडम, लय भारी. भारी वर्कआउट मॅडम. गोकुळ कृष्णा सागर सर. व्हेरी नाईस वर्कआउट सर. ग्रेट वेलनेस कोच सुरेश मलगे सर. खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत. ग्रेट वेलनेस कोच सुरेश मलगे सर, राजगुरुनगर येथे. पाहू शकता सरांमधील लय भारी वर्कआउट सर, लय भारी. कमान सर कमान. लय भारी वर्कआउट सर, लय भारी. एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करता व्हेरी नाईस वर्कआउट सर, व्हेरी नाईस. चल मॅडम, ग्रुप वर्कआउट खूप सुंदर वर्कआउट मॅडम, खूप सुंदर. कमॉन मॅडम कमॉन. आदित्य बोराटे मॅडम. व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम, व्हेरी नाईस. कमॉन मॅडम कमॉन. ग्रेट वेलनेस कोच कैलास महाराज कुळा. जातेगाव येथून खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहेत कैलास महाराज कुळा. लय भारी वर्कआउट सर, लय भारी. कमॉन सर कमॉन. खूप सुंदर वर्कआउट सर, खूप सुंदर. मॅडम लय भारी वर्कआउट मॅडम, लय भारी.
madam. Very nice workout, madam. Very nice. Come on, madam. Come on. Subhash Sendge sir. Sunder energy and power workout sir. Very workout sir. प्रेमान वेळा झाला तुझाच हा स्वामी बाळासाहेब भांडवलकर सर. Come on sir. Come on. वर्कआउट करायचं आहे सर. पाहून काही होणार नाही. तुझ्यासाठी मी घर घर फिरलो माधुरी भगत मॅडम. व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम. व्हेरी नाईस. खोल पाण्यात उगाच शिरलो श्रद्धा सपकाळ मॅडम. व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम. व्हेरी नाईस. कम ऑन मॅडम. कम ऑन. हसलो ना सुनील भांडवलकर सर. लय भारी वर्कआउट सर. लय भारी. निन्नाची वार म्हणना तू रत्तीनी का म्हणना ज्योती मेमाने मॅडम. सुंदर वर्कआउट मॅडम. खूप हसलो ना वैशाली शेंडगे मॅडम. व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम. व्हेरी नाईस. सरदार मुजावर सर. खूप सुंदर वर्कआउट सर. खूप सुंदर. कमल मांजरे मॅडम. लय भारी वर्कआउट मॅडम. लय भारी. कम ऑन मॅडम. कम ऑन. प्रशांत गुरव सर. व्हेरी नाईस वर्कआउट सर. व्हेरी नाईस. जवानी रस रसलेली अशी नशिली योगिता शिंदे मॅडम. गंधान वर्कआउट मॅडम. मोहली जशी चमेली तू ग्रेट वेलनेस कोच ग्रेट जोडी. रामभाऊ रायरॉय सर आणि सीता रायरॉय मॅडम. परभणी येथून खूप सुंदर येणं पॉवरफुल वर्कआउट गाईड करत आहे. सर्वांनी मॅच करायचे आहेत. सरांमध्ये आणि मॅडम मध्ये एवढी एनर्जी आली. एनर्जीचं राज चालू केलं. सर्वांनी सेफ कॉलवर थांबायचे आणि सरांचा आणि मॅडमचा अनुभव ऐकायचा. लय भारी वर्कआउट सर. लय भारी. सगळ्या कचरे सर. खूप सुंदर वर्कआउट सर. खूप सुंदर. बागुल मॅडम. व्हेरी नाईस वर्कआउट मॅडम. व्हेरी नाईस. कम ऑन मॅडम. कम ऑन. रत्नप्रभा शिंदे मॅडम. लय भारी वर्कआउट मॅडम. लय भारी. कम ऑन मॅडम. कम ऑन. सारिका गाढवे मॅडम. लय भारी वर्कआउट मॅडम. लय भारी. जाधव मॅडम. खूप सुंदर. घोडीने आणि घोडीने एक कपल आहे तो सफल आहे. लय भारी वर्कआउट सर. लय भारी. जोगवणे मॅडम. कमॉन मॅडम. कमॉन. थांबायची नाही मॅडम. प्रॉपर वर्कआउट. उमा मॅडम. खूप सुंदर वर्कआउट मॅडम. वेलनेस कोच मॅडम. खूप वर्कआउट. खूप सुंदर एनर्जेटिक पॉवरफुल वर्कआउट गाईड.
प्रल्हाद देशमुख काका लय भारी काका लय भारी DJ Pratik in the mix. कैलास महाराष्ट्र सुरेश गंगेसा सोनाली बागडे मॅडा संतोष जाधवसा लय भारी गडबड करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. तो काय सांगतोय हे नाचतोय ना? बोलण्याची गोष्ट बरोबर गोपाळ मॅडा ठोंबरे मॅडा गाडवे मॅडा शिंदे मॅडा भांडवलकर सुभाष शेंडगे भगत मॅडा संध्या भगत मॅडा विद्या जाधव मॅडा शोधून शिनला रामभाऊ रायरॉय सर आणि साध तुलाही रायरॉय यांनी सफल आहे तो सफल आहे कल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी या सर्वांनी बिहारी तो श्रीहारी भेटल का शेवटचे धार्मिक प्रॉपर वाटाची आज मध्ये तरी दाबाल का 1 तास कार्डिओ वर्कआउट नंतर दिवसभर आपली बॉडी सर्वांनी शेवटचे धार्मिक प्रॉपर असे स्ट्रेचिंग करायचे आहे. कुणी मध्ये लिव व्हायचं नाही. भारी स्टेचिंग सगळे भारी सर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल विद्या जाधव मॅडम तो शोध नाही Come on, madam, come on. तो रोज वृंदावनी होडी जो घागरी नाथा घरी वाहतो काबडी गुंतला कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जहरा माऊली भाव भोळाची सीमा पाटील आणि भावना तिथे भावनी तिथे थांग धावण का भारी सारिका गाडवे मॅडम स्टिचिंग मॅडम रत्नप्रभा शिंदे मॅडम स्टिचिंग मॅडम कमॉन मॅडम कमॉन
बागुल मॅडम. कमॉन मॅडम कमॉन, प्रॉपर स्टेजिंग करायचं आहे मॅडम प्रॉपर. राहतो माऊलीच्या जिव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळीच्या घरी बोलतो दाटुनी तोच आळीओ थंबतो नाचवी बीज जो त्यांना भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोला सारा जगाचा तो सावरी राहतो धोमनी या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मा बालका. संध्या भगत मॅडम जोडीने आणि गोडीने सफल आहे. बाजरे मॅडम वैशाली शेडगे मॅडम. व्हेरी नाईस स्ट्रेचिंग मॅडम. माझा 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 साहेब कांबळे सर. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 अनिल भांडवलकर सर. माझा लय भारी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा. विद्या सपकाळ मॅडम. व्हेरी नाईस स्ट्रेचिंग मॅडम. व्हेरी बाळासाहेब भांडवलकर सर. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मॅडम लय भारी स्ट्रेचिंग. माझा 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 भगत मॅडम. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mix by DJ Amor and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मॅडम. मी विठ्ठलाचा. Mix by DJ Amor कराडे सर. Vijay Dava. वैशाली कराडे मॅडम. कमॉन सर कमॉन. विठ्ठल माझा माझा मनीषा ठोंबरे मॅडम. माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mix by DJ Amor and Vijay Dava. सोनाली बागडे मॅडम. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ग्रेट वेलनेस कोच संजय. माझा माझा एस मलगे सर. विठ्ठल माझा विठ्ठलाचा.
Mixed by DJ Amor and VJ Lava. जोडी रामभाऊ रायरॉय सर आणि सीता रायरॉय सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट गाईड केला आहे. विठ्ठल माझा 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 एनर्जेटिक आणि पॉवरफुल लय भारी विठ्ठलाचा विठ्ठल माझा अशी घामाची आंघोळ माझा 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 घामाची आंघोळ घामाची आपल्या हाताची. मी विठ्ठलाचा लय भारी वर्कआउट सर लय भारी. विठ्ठल माझा 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 वेलनेस कोच रामभाऊ रायरॉय सर मी परभणी येथील विठ्ठलाचा पॉवरफुल असा वर्कआउट गाईड केला Mixed आहे. by DJ Amor. सरांमध्ये एवढी एनर्जी आली की कुठे जाऊन जाणून घेण्यासाठी सर्वांनी सुरक्षित कॉलवर थांबायचा आणि सरांचा अनुभव ऐकायचा. सरांचा एक अनुभव कुणाचा ना कुणाचा आयुष्य बदलणारा ठरू शकतो. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचा आणि सरांचा अनुभव ऐकायचा. लय भारी माझा माझा खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट रामभाऊ रायरॉय सर वेलनेस वर्कआउट विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and VJ Lava. अशी घामाची आंघोळ घातली आहे रायरॉय सर यांनी. यस खूप सुंदर एनर्जेटिक आणि पॉवरफुल वर्कआउट रामभाऊ रायरॉय सर लय भारी वर्कआउट सर लय भारी. येस जबरदस्त परभणी एक्सप्रेस सर लय भारी. पाहू शकता स्वतःसाठी 1 तास, स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास पूर्ण घामाची चिंब चिंब आंघोळ केली आहे बॉस. येस जबरदस्त सर जबरदस्त पॉवरफुल. पूर्ण घामाची आंघोळ. आपला किरण सर आवाज येत नाही तुमचा. किरण सर आवाज येत नाही. येस पूर्ण घामाळ जबरदस्त एनर्जी बॉस खूप सुंदर. आवाज येत नाही सर. आवाज येत नाही सर. येस येस 1 मिनिट. येतोय सर आवाज. सॉरी सॉरी सर. येतोय सर. येस येस खूप जबरदस्त पॉवरफुल. स्वतःसाठी 1 तास दिल्यानंतर पाहू शकता पूर्ण घामाची आंघोळ परभणी एक्सप्रेस पूर्ण फॅमिली के साथ जोश के साथ एनर्जेटिक. खूप जबरदस्त सर जबरदस्त पॉवरफुल. आणि कोणीही कॉल लिव्ह करायचा नाही बॉस कारण आज परभणी एक्सप्रेस रामभाऊ रायराव सरांनी इतका पॉवरफुल सुंदर असा वर्कआउट गाईड केला आहे आणि त्यांचा अनुभवही तितकाच खूप सुंदर आहे. त्यामुळे कोणीही कॉल लिव्ह करायचा नाही बॉस. एक अनुभव नक्कीच कुणाचा तरी आयुष्यात बदल घडवून जाऊ शकतो. आम्ही असाच एक अनुभव ऐकला आणि आमच्याही जीवनामध्ये आम्ही बदल घडवला. असाच आपण अनुभव ऐकायचा आहे आणि आपला जगातील नंबर 1 येस जगातील नंबर 1 आपला सकस संतुलित आहार रेडी करायचा आहे बॉस. व्हिडिओ दिसतो ही बारीक नाही का मी आवाज करते ते. येस येस जितेल मॅडम. येस येस येतोय सर आवाज. 1 मिनिट. येस येस जबरदस्त एनर्जी. चलो जगातील नंबर सकस संतुलित आहार कोणी बनवला आहे सर्वांनी फास्ट मध्ये दाखवायचा आहे. येस मी माझा जगातील सकस संतुलित आहार बनवला आहे. आपण बनवलाय पाहू शकता. वय वर्ष मॅटर करत नाही पाहिजे फक्त इच्छाशक्ती. हे जेवणाच्या बदल्यात जेवण आहे. पाहू शकता वय वर्ष 74+.
आणि एनर्जेटिक पर्सन स्वतःला प्रामाणिकपणे 1 तास देतात. आपण देतोय का एकदा चेक करायचं बघ. Yes, पाहू शकता आजचे डीजे मास्टर जबरदस्त सॉन्ग आणि जबरदस्त त्यांनी स्वतःला प्रामाणिकपणे 1 तास दिला आहे. आणि जगातील नंबर 1 पाहू शकता फॉर्म्युला 2 आणि फॉर्म्युला 1 घेत आहेत. पाहू शकता रोजखीर घेत आहेत बॉस. येस, कोणी कोणी रेडी केलं आहे पाहू शकता. वैशाली तेंडगे मॅडम. येस येस, आज मोरे फॅमिली सुद्धा ऑल कुटुंब. येस, पाहू शकता. येस, ही आहे सकस संतुलन खाणारी लोक. आणि आज परभणीवरून खूप जबरदस्त असा घामाचा महापूर आज त्यांनी रामभाऊ रायराव सरांनी केला आहे. याचं राज आहे सकस संतुलित आहार बॉस. येस, मनीषा टिंगरे मॅडम सकस संतुलित आहार बनवत आहेत. आपण बनवतो का एकदा चेक करा. पाहू शकता ते मँगो फ्लेवर बनवत आहेत. प्रामाणिकपणे जो 1 तास देणार तो प्रामाणिकपणे सकस संतुलित आहार खाणार. आणि आपल्या ग्रेट कोचेसला ऑल पार्टिसिपंट सर्वांना एक सूचना आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आपला मॉर्निंग वर्कआउटचा पासवर्ड आपण चेंज करणार आहोत. कारण सकस संतुलित आहार खाणाऱ्या लोकांनाच आपण पासवर्ड देणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना किंवा जे पार्टिसिपेंट जॉईन नसतील किंवा लिव्ह झाले असतील तर त्यांना सांगायचं आहे आपण सकस संतुलित आहार मागवायचा आहे आणि आपल्या ग्रेट कोचेसला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तरच आपल्याला सकस संतुलित आहार जर आपण घेतला तरच आपल्याला वर्कआउटचा पासवर्ड मिळणार आहे. अन्यथा आपल्यासाठी दुसरा प्लॅटफॉर्म आहे. आपण चालत जाऊ शकता, बाहेर फिरू शकता. कारण हे आपली पेशी ऍक्टिव्ह झाली. आपला रशियन कार्डियन वर्कआउट आहे. आणि आपल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला पेशींना पेशीपूरक आहार देणं खूप गरजेचं असतं. आपल्या कॉलवरती दुसऱ्या कॉलवरती असाच एक लोकांनी वर्कआउट केला आणि त्यांना दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागले बॉस. बिगर सकस संतुलित आहार जर आपण वर्कआउट करत असेल आणि जर आपल्याला जर काही दुखापत झाली, काही इजा झाली तर त्याला सिस्टीम जबाबदार राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी सकस संतुलित आहाराचे फोटो आपल्या ग्रेट कोचला पाठवायचे आहेत. आपल्या ग्रेट कोचला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. येस, चलो सर्वांनी फास्ट मध्ये. आजचा परभणी एक्सप्रेस सुपर डुपर त्यांनी पायाने नमस्कार घातला आहे. असं आपल्याला ग्रेट व्यक्तिमत्व रामभाऊ रायराव सर खूप सुंदर पॉवरफुल असा वर्कआउट केला आहे. स्वाती मॅडम पहिल्यांदाच बोलले आज परभणी एक्सप्रेस म्हणावं लागला. आणि सुपर डुपर नॉन स्टॉप त्यांना स्पॉटलाइट बदलले तरी ते थांबायला तयार नव्हते. कारण कपल आहे तो सफल आहे बस. का? कारण कुणाची स्टेप जास्त होती ते हसत खेळत वर्कआउट करत होते बस. जोडीने गोडीने पूर्ण घामाची 1 तास घामाची चिंब आंघोळ आपण केली आहे का? ज्यांनी केली आहे त्यांनी प्रामाणिकपणे चॅटबॉक्स मध्ये जाऊन 1 हा मेन्शन करायचा आहे. येस, चलो तर आपण आता जात आहोत. ग्रेट व्यक्तिमत्व एक ब्युटिशियन आहेत आणि एक ब्युटिशियन आपल्याला आज आहार मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. शीतल कचरे मॅडम, वेलकम मॅडम, वेलकम. येस, थँक्यू सर, थँक्यू. आवाज येतोय प्रॉपर माझा? येस, येस, अतिशय जबरदस्त पॉवरफुल असं वर्कआउट झालेलं आहे. 1 तास प्रॉपर त्यांनी आपल्याला खूप सुंदर अशी घामाची आंघोळ घातलेली आहे 2 वेळा. येस, आणि आंघोळ आपण जबरदस्त आपल्यासाठी 1 तास दिलेला आहे. आपल्या पेशी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि ऍक्टिव्ह पेशींना पेशीपूरक आहार मी माझ्या पेशींना देत आहे. ऑल पार्टिसिपेंट चेक करायचं आहे. कॅमेरा ऑन असेल शीतल मॅडमची रेंज गेली होती. येस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. न्यूट्रिशन द्यायचं आहे. सत्यमेव जयते आहे. येस, इथं फक्त बोललं जात नाही बॉस, इथं करून दाखवावं लागतं. येस, गुड मॉर्निंग सर, वेलकम सर. अतिशय जबरदस्त पॉवरफुल असं वर्कआउट गाईड केलेलं आहे आणि या वर्कआउट गाईड केलेल्याचा राज आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नक्कीच आवडेल की आपण आरोग्य फॅमिलीत
आपली ओळख करून द्यायची आहे आणि आरोग्य फॅमिलीत येण्याचं कारण सांगायचं आहे सर. सर अनम्यूट करा. गुड मॉर्निंग मॅडम. येस, व्हेरी गुड मॉर्निंग. माझं नाव रामभाऊ ज्ञानकर आहे. येस. बाय बॅकग्राऊंड मी एक PWD मध्ये ज्युनियर क्लर्क आहे मॅडम. आणि या फॅमिलीत यायचं कारण म्हणजे मला पित्ताचा खूप त्रास होता मॅडम. हायपर ऍसिडिटी होती आणि ऍसिडिटीमुळे मला अल्सर झाला मॅडम. येस, पाहू शकता सरांना पित्ताचा प्रॉब्लेम होता आणि सरांना हायपर ऍसिडिटी. येस, हायपर ऍसिडिटी आपण म्हटलं जातं की आपल्याला बस फक्त पित्त आहे, पित्तामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नसतात, आपण ओमीची गोळी खातो, तात्पुरता उपाय करतो. पण सर आरोग्य फॅमिलीची ओळख कोणी करून दिली आणि आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तुमचा विश्वास बसला का? माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत शिवाजी फड सर, स्वाती मॅडम, राहुल सर मॅडम. येस, पाहू शकता आपल्याला जर कोच असेल तर आपण सर्व काही करू शकतो. सरांनी कोचच्या मार्गदर्शनाखाली सर किती दिवसामध्ये किती फरक पडला? तुमचं पित्त किती म्हणजे एवढा डिसऑर्डर होता तुमचा पित्ताचा, पित्तामुळे एवढा तुम्हाला अल्सरचा प्रॉब्लेम होता. तर तुम्हाला जेव्हा आरोग्य फॅमिली भेटली तेव्हा तुम्हाला विश्वास बसला का की माझं इथं मला रिझल्ट येईल, मला फरक वाटेल? ते विश्वास तर बसत नव्हता मॅडम, पण शिवाजी फड सर आम्ही म्हणजे 10वीचे क्लासमेट पण आहेत आणि त्यांच्याकडे पॉलिसी होती मॅडम. असं म्हणजे भयानक परिस्थिती झाली की त्यांना मी म्हणलं की बाबा माझी पॉलिसी आहे, मी गेल्याच्या नंतर पॉलिसी किती भेटेल घरच्यांना. म्हणजे एवढंच मॅडम मला म्हणजे त्रास होऊ लागला. असं पाणी पण पिता येत नव्हतं. पाणी पण पिलं की असं म्हणजे इथून असं खाली उतरत नव्हतं मॅडम, नड्याच्या खाली म्हणल्यावर नाही का. तर मग मी छत्रपती संभाजीनगर पर्यंत दवाखाना केला, पण मला त्यात पुरं म्हणजे जोपर्यंत गोळ्या आहेत तोपर्यंत फरक पडायचा. नंतर आहे तसंच व्हायचं मॅडम. दिवसातून 5 ते 6 वेळा टॉयलेटला जावं लागत होतं. सारखं जुलाब लागायचं मॅडम. आणि खाल्लेलं म्हणजे असं पचत नव्हतं. सारखा जुलाब होता. आणि जुलाब झाल्यामुळं अशी म्हणजे अशक्तपणा झाला. भयानक अशक्तपणा झाला मॅडम. म्हणजे असं मला काही सुचतच नव्हतं. म्हणजे मला मरण यातना भोगावं लागल्या एवढं म्हणलं तरी चालतंय. येस, पाहू शकता आपण बोललं जातं अंधारात खाल्ल्यानंतर उजेडात दिसतं, तर सरांच्या मध्ये रिझल्ट पाहू शकता, बदल पाहू शकता. आणि सरांनी प्रॉपर 1 तास गाईड केलेला आहे वर्कआउट आपल्यासाठी, अतिशय जबरदस्त. सर तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केली, किती दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवला आणि तुम्ही ह्या आरोग्य फॅमिलीत विश्वास ठेवला सर? मॅडम मला तर तसं 3 दिवसामध्ये फरक जाणवला. जे की मी 5-6 वेळेस जायचो मॅडम टॉयलेटला, तर मला दुसऱ्या दिवशी मी फक्त 2 वेळेस गेलो मॅडम आणि तिसऱ्या दिवशी तर माझी टॉयलेटच बंद झाली. आणि फक्त वर्कआउट केला. नंतर मी ऑर्डर केली. ऑर्डर केल्याच्या नंतर मॅडम एवढं रिलॅक्स झालो. त्या पित्तामुळे जी उष्णता निर्माण झालेली होती, म्हणजे असं माझ्या पोटामध्ये आग लागल्यावानी होत होतं मॅडम. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. असं काही पण खाल्लं की असं म्हणजे बडबड म्हणजे नाही का, बडबड माणूस म्हणतो ना भूक लागली, भूक लागली. तसं व्हायचं आणि पचायचं नाही. असं वाटत होतं काय बर्फ खाऊन बसावं का काय, की म्हणजे एवढी पोटातून माझ्या आग हे झाली होती मॅडम. तर आपलं प्रोडक्ट मागवल्याच्या नंतर मी 8 दिवसामध्ये ऑर्डर मागवली मॅडम. असं मी सारखं येता जाता म्हणजे 1 चमचा 2 चमचे खायचं मॅडम. आणि मला त्या यानं बरं वाटायचं. त्यातल्या त्यात म्हणजे असं पोटामध्ये माझ्या थंड वाटायचं. आणि मग हळूहळू माझ्या म्हणजे 8 दिवसाच्या नंतर मॅडम मी एवढा रिकव्हर झालो. एकतर मला आपल्या स्टेप पण जमायला लागल्या आणि मी ऑर्डर पण केली. शिवाजी सरांनी सांगितलं की बाबा म्हणजे ऑर्डर करून बघ, नाहीतर तुला जर फरक नाही आला तर पैसे पण देऊ नको, एवढी गॅरंटी दिली होती. मग मी म्हणलं आता मित्र म्हणतोय म्हणल्याच्या नंतर थोडंसं काहीतरी असणार आहे यामध्ये नाही का. पण मॅडम विश्वास ठेवू शकत नाही मला एवढा रिझल्ट आला. नाही तर भयानक भयानक परिस्थिती झाली होती मॅडम. मी म्हणतो ना म्हणजे असं मरण दिसत होतं, एवढं भयानक झालं. पाहू शकता जेव्हा आपले कोच करतात तेव्हा आपल्याला सांगतात, सरांनी सांगितलं एकदा खाऊन बघा, घेऊन बघा, नाही रिझल्ट आला तर पैसे पण देऊ नका. एवढा विश्वास असतो आपला कोचचा आपल्यावरती. ज्यावेळेस जे कस्टमर येतं किंवा जे गेस्ट येतात, रिलेटिव्ह येतात, विश्वास ठेवत नाही आपण, जसा सरांचा पण विश्वास नव्हता. सर तुम्हाला आरोग्य फॅमिलीत येण्या अगोदर किती दिवसापूर्वी पासून हा त्रास होता किंवा त्याच्यावरती किती दिवस तुम्ही
म्हणजे नाही का अगोदर ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. तुम्ही सांगितलं की मी भरपूर दवाखाने वगैरे केलेले आहेत. पण तिथे तुम्हाला काहीच फरक पडला नाही. तर हा त्रास किती दिवस होता तुम्हाला? मॅडम मला त्रास तर 5-6 वर्षापासूनच होता. म्हणजे कसं काय जेवण केलं की असं जळजळ व्हायचं आणि तुम्ही म्हणता तसं मी ओमी गोळी खायची. आणि ओमी गोळी खाऊन खाऊन काय झालं मॅडम माझ्या आतड्याला म्हणजे असं हे झालं त्या गोळीचं जे कव्हर होतं ना ती कॅरी बॅग डॉक्टरने सांगितलं की ओमी गोळी जास्त घातक आहे आणि सारखे गोळी खायचे जळजळ होऊ लागली की गोळी खायची जळजळ होऊ लागली की गोळी खायची आणि हालचाल करता येत नव्हती मॅडम असं दिवसभर बसून राहायचं बसल्या बसल्या लगेच असं कॉटवर सरकायचं आणि तिथंच झोपायचं त्यामुळं म्हणजे शरीराची माझी हालचाल होत नव्हती आणि तिथं मग आतड्यावर जखम झाली मॅडम आणि मग दवाखाना चालू चालू ठेवून म्हणजे असं अन्न मला पचना गेल्याच्या नंतर मग जास्त झाल्याच्या नंतर मी दवाखाने जास्त सुरू केले. नांदेडला गेलो मॅडम, छत्रपती संभाजीनगरला, परभणीला. तर मला असं म्हणजे गोळ्या खाल्ल्या तिथपुरतंच तात्पुरतंच फरक पडायचा. आणि नंतर लगेच संध्याकाळी दुसऱ्या दिवशी लगेच सुरू जसंच तसं. मग विकनेसपणा जास्त आला. त्यामुळं मग मी घाबरलो होतो, की बाबा आणि मी नेमकं आता होतंय तरी काय म्हणलं. पण मला अगोदर एवढा त्रास नव्हता. आराम जास्त झाल्यामुळं त्रास जास्त सुरू झाला मॅडम. येस मॅडम. येस, पाहू शकता सरांनी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नगर या ठिकाणाहून त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, पण त्यांना कुठेच फरक पडला नाही. सर, आरोग्य फॅमिलीत जेव्हा तुम्ही कोच तुम्हाला भेटले, तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सजेस्ट केलं किंवा तुम्ही कोणतं न्यूट्रिशन घेतलं सर? त्यांनी मॅडम आपली ही बेसिक किट घेतली होती. फॉर्म्युला 1 नाही का ते रोज खीर फ्लेवर आणि न्यूट्रिशन हे 3 आणि आपल्या अफ्रेश वगैरे 2-3 म्हणजे प्राथमिक किट घेतली होती मॅडम आपण. दुसरं काही वेगळं घेतलं नव्हतं. तर येस. त्यानेच मला फरक जाणवला खूप. येस, पाहू शकता. ऑल पार्टिसिपेंट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सरांना हायपर ऍसिडिटी किंवा पित्त ह्या त्रस्त झालेले सर आणि आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर बेसिक किट त्यांनी घेतलं. त्याच्यामध्ये त्यांना 3 ते 8 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आला. त्यामुळं सर सर किती दिवस झाले आरोग्य फॅमिली जॉईन करून? तर मॅडम मला 18 महिने झाले, 18 महिने. येस, पाहू शकता 18 महिने झालं सर आरोग्य फॅमिलीत येऊन. 8 दिवसामध्ये त्यांच्यात झालेला बदल. आणि सर तुम्ही एवढ्या डिसऑर्डरवरती मात केलेली आहे. मग तुमच्यामध्ये फरक 8 दिवसानंतर तर तुम्हाला जाणवलाच. पण कंपल्सरी ज्यावेळेस तुम्हाला प्रॉपर रिझल्ट आला तर तो किती दिवसामध्ये आला सर? मला 3 महिन्यामध्ये आला मॅडम. माझं वजन सुद्धा 78 किलो झालं होतं आणि म्हणजे पोट पण भरपूर आलं होतं मॅडम. तर मग मला त्रास खूप होत होता, की जसं चालणं गेलं की मग त्या मांड्या घासायच्या, मग तेच त्रास व्हायचा आणि धाप लागायची. जास्त चालणं होत नव्हतं, गुडघे दुखायचे आणि आळस म्हणजे इतका आळस होता, की मॅडम असं मला झोपेतून उठाव वाटत नव्हतं. एवढं भयानक म्हणजे आळस होता. मी असं त्या कुंभकर्णासारखं म्हणलं तरी चालेल, की माझं बाधा पडलं तर झोपायचं. ऑफिसला गेलं की दुपारी जेवण केलं की लगेच मग डब्बा खाल्ला की जराशी झोपायचं नंतर ड्युटीला जायचं. आणि कामाचं पण मॅडम असं झालं की म्हणजे चिडचिडपणा, बॉसनं काय सांगितलेलं वेळेवर करायचं नाही. मग मला पत्र द्यायचे, मेमो द्यायचे. पण मी असं म्हणजे हे करत नव्हतो. म्हणजे सगळे मला बोलायचे. पण मी माझ्या नादातच माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी आपण आपल्या नादातच आणि शेवटी मग ते आपल्या फॅमिली आल्याच्या नंतर मॅडम माझा मेन म्हणजे आळस कमी झाला. आणि आळस कमी झाल्याच्या नंतर मॅडम तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी फॅमिली सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत मी गॅप कधीच करत नाही मॅडम. रोज कंटिन्युटी असते माझी. हा थोडासा उशीर जरी झाला ना मॅडम नंतर पण उड्या मारतो मी. पण म्हणजे ह्याच्यामध्ये गॅप करत नाही. येस मॅडम. येस, पाहू शकता सरांनी सांगितलेलं आहे की मला आळस, कंटाळा किंवा माझी कामाची जी पद्धत होती ती कशा पद्धतीने होते ते किती त्यांच्यामध्ये आळस असल्यामुळे त्यांना झोप ही त्यांच्यावरती होती कुंभकर्णासारखी. येस. तर सर तुम्ही जेव्हा 3 महिने झालं तुमच्यामध्ये खूप सुंदर असा बदल झाला. सरांनी सांगितलंय 18 महिने झालं त्यासाठी सातत्य ठेवलेलं आहे. जो की त्यांच्यामध्ये झालेला बदल हा त्यांनी टिकवून ठेवलेला आहे. सर किती किलो वेट लॉस केलेला आहे तुम्ही 3 महिन्यामध्ये?
मॅडम मी 12 ते 15 किलो वजन कमी केलं. आता थोडं 2-3 किलो जे इकडं तिकडं होत आहे, पण मी 15 किलो वजन कमी केलं मॅडम. येस. तर जेव्हा तुम्ही तुमच्या कोचकडे गेला होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कोचनी कोणत्या मेडिसिन दिल्या होत्या का ह्याच्यावरती, की बाबा तुम्ही हे खा, ते खा, की त्या ज्या डिसऑर्डर कमी करण्यासाठी त्यांनी तुम्हाला मेडिसिन दिलं होतं की न्यूट्रिशन दिलं? न्यूट्रिशनच दिलं मॅडम. म्हणजे दुसरं न्यूट्रिशनच्या व्यतिरिक्त काहीच दिलं नाही मॅडम. आपली आपण जे घेतो ना बेसिक किट, त्या बेसिक किट मध्येच मला खूप फरक जाणवला मॅडम. येस, पाहू त्याच्या शकता. व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं आपल्याला दिलेलं. येस, पाहू शकता इथे कोणी डॉक्टर नाहीये. इथं एक ग्रेट वेलनेस कोच असतात, जे की त्यांच्यामध्ये झालेला बदल असतो तो इतरांना देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे की त्यांच्यामध्ये खूप सुंदर असा बदल झालेला आहे. पाहू शकता, अल्सर हा खूप भयानक त्यांना वाटत होतं, की त्यांना पचनक्रिया कमी झाली होती त्यांच्यामध्ये. खूप अशा साऱ्या डिसऑर्डर त्यांनी त्रस्त झालेले होते, वेट जास्त वाढलेलं होतं. तर हे प्रॉपर त्यांनी आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जबरदस्त असं त्यांच्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे त्यांच्या कोचनी. येस सर, मग तुम्ही एवढं तुमचं बिझी शेड्यूल होतं, तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचं जाणं होतं किंवा आपल्याला जे कोच सांगतात तुम्ही पाणी इनटेक केलं पाहिजे, तुम्ही प्रॉपर डाएट SMS फॉलो केला पाहिजे, तो तो तुमच्याकडून होत होता का? हा होत होतं ना मॅडम. काय होत होतं, म्हणजे अशक्तपणा आल्यामुळे मला जास्त जेवण पण जाईना गेलं. मग ह्यांनी सांगितल्याप्रमाणे कोचनी माझ्या नाही का गाजर, ककडी, बीट वगैरे सलाद ते पण खायचो मी. मटकी, मूग भिजून वगैरे नाही का. मी मॅडम 3 महिने प्रॉपर फॉलो केलं. कारण मी दवाखान्यामध्ये मॅडम 1 लाख रुपये घालून सुद्धा मला तिळ मात्र फरक पडत नव्हता. तर ह्यांनी मग मला 2 दिवसातच फरक पडला. तर म्हणलं यांची ट्रीटमेंट करायला काय अडचण आहे. सगळं घरचं होतं मॅडम. ह्याच्यामध्ये मला रुपया लागत नव्हता. फक्त आपली बेसिक किट मागवली. त्याच्या व्यतिरिक्त बाकी आपलं कडधान्य वगैरे आणि थोडंफार माळवं नाही का. तर ते तर सगळं कमी पैशामध्ये बजेटमध्ये होतं ना. तर त्यामुळे मी 3 महिने त्यांचं SMS प्रोग्राम फॉलो केला मॅडम. आणि त्याच्यामध्येच मला जास्त रिझल्ट आला. नाहीतर रिझल्ट पण आला नसता मॅडम मला. येस, पाहू शकता सरांना पित्ताचा ऍसिडिटीचा भरपूर त्रास होता. सरांना पहिलं लूज मोशन व्हायचं, 5-6 वेळा ते जात होते. सर, मग तुम्ही एवढं आपलं कडधान्य इनटेक करत होता, जे मोड आलेलं खात होता किंवा काकडी, टोमॅटो, बीट, गाजर खात होता, तर ते तुम्हाला पचन क्रियेला इझी जात होतं की त्रास होत होता सर? नाही ते पचत होतं मॅडम. ते पचत होतं म्हणूनच मला म्हणजे मी लवकर रिकव्हर झालो. नाहीतर मला म्हणजे असं खूप त्रास होऊ लागला. आणि हे जर खाल्लं नाही मी थोडंच खायचं पण म्हणजे 2-2 घंट्याला म्हणा किंवा जसं भूक लागेल तसं म्हणा. तर ते मला पचत जायचं. आणि हे भाकर वगैरे चपाती खाल्लेली ना ते पचत नव्हतं मॅडम. येस. आता तुम्ही सर्व काही खाऊ शकता, आता काही तुम्हाला प्रॉब्लेम? आता नॉनव्हेज वगैरे खातो म्हणजे कधी-कधी खातो आणि सुरुवातीला नॉनव्हेजच झालं होतं मॅडम मला. डॉक्टरनं सांगितलं होतं की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, मसाल्याचे पदार्थ नाही का. पण जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत माणूस ऐकत नाही मॅडम कोणी बी असो. कारण माझा स्वतःचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आता कधी-कधी खातो, जास्त नाही. पण सोडल्यातच गणती आहे आता ते. येस. सर, पार्टिसिपेंटला तुम्ही काय संदेश देऊ शकाल, की तुम्ही आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर कोचच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व करायचंय आणि तुम्हाला असे काही भेटले होते की निगेटिव्हिटी, की बाबा हे खाऊ नका, हे खाल्ल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, डिसऑर्डर होतात. तर तुमचा विश्वास बसला होता का न्यूट्रिशन खाल्ल्यानंतर मला हा रिझल्ट येईल, माझ्यामध्ये बदल होईल? नाही मॅडम, मी विश्वास तर नव्हता. पण माझ्या म्हणजे मित्रावर म्हणा किंवा माझ्या कोचवर अगोदर मित्र होते आणि नंतर कोच. त्यामुळे मी थोडासा विश्वास ठेवला मॅडम. आणि नाही का कोणी पण आता काही पण बिझनेस वगैरे करायला लागलेत. तर त्यामुळं वाटतंय की माणसाला हे ह्यांचा वैयक्तिक बिझनेस आहे. येस, पाहू शकता सरांचा आफ्टर बिफोर. सर, पहिली लाईफस्टाईल आणि आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? खूप बदल वाटतो मॅडम. असं हलकं-हलकं वाटतंय. आणि म्हणजे मी आता कुठलं बी काम करू शकतो मॅडम. मी ड्युटी प्लस शेतामध्ये काम करतो मॅडम. 10 सर, वाजेपर्यंत. येस. हा आफ्टर आहे ना, हा बिफोर आहे तुमचा. बिफोर मध्ये जे फिलिंग होती आणि आफ्टर मधली फिलिंग आहे, ही किती वर्षाची तुम्हाला बॅकने आल्यासारखं वाटतंय सर? कमीत कमी मॅडम मी 3 वर्ष तर बॅकला आलो बघा. नाहीतर काय होऊ लागलं, ते म्हाताऱ्या माणसावानी म्हणजे कुठली धाप लागायची, कुठलं काम व्हायचं नाही. मग घरी बी आमच्या म्हणजे नाही का तुला कामच होत नाही, निव्वळ मशापरड झाला अशी भाषा नाही का गावठी. मग अशी मला बोलायचे. मग मला पण राग आला मॅडम. नाही म्हणलं आता कुठल्या हालतीमध्ये वजन कमी करायचं आणि कामच करून दाखवायचं.
तर आता मॅडम तुम्हाला सांगतो 10 वाजता मी 11:30 मध्ये 3 पोते खात पेरून टाकला काल. आणि नंतर ड्युटीला गेलो होतो 10:30-11 वाजेपर्यंत. आणि म्हणजे आता मला थोडक्यात सांगण्याचा उद्देश की बाबा मला कामाचा कंटाळा येत नाही. आता मी किती पण काम करू शकतो. दिवसभर जरी मला काम करायला सांगितलं, तरी पण माझा स्टॅमिना आहे मॅडम. मी दिवसभर आउट थांबू शकतो. एवढं म्हणजे माझा स्टॅमिना वाढलेला आहे. येस सर, पाहू शकता पहिल्या फोटोमध्ये सरांचा पोटाचा घेर पाहू शकता तुम्ही. येस. आणि आत्ताचं बिफोर आणि आफ्टर अतिशय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे सरांमध्ये. पाहू शकता. सरांची फिलिंग पाहू शकता. येस. तर पहिल्या फोटोमध्ये आणि आत्ताच्या फोटोमध्ये खरंच अमेझिंग असा बदल झालेला आहे. आत्ताचा फोटो जर पाहिला तर अतिशय पोटाचा घेर पाहू शकता, सरांचं स्किन पाहू शकता आणि आत्ता सरांनी वर्कआउट पण गाईड केलेला आहे आणि बिफोर मध्ये पाहू शकता अतिशय पोटाचा घेर आहे त्यांचा. येस. तर आणि सरांनी सांगितलेलं आहे, कालची फिलिंग सरांनी सांगितलेलं आहे, काल शेतामध्ये काम करून आज आपल्याला सरांनी प्रॉपर 1 तास वर्कआउट गाईड केलेला आहे. येस. हो हो मॅडम. काल 3 पोते खात पेरला मॅडम 10 वाजेपर्यंत. 6ला जाऊन धरलं. म्हणजे असं की मला कंटाळा येत नाही आता मॅडम. आणि लोक म्हणत होते की तुम्ही एडिटिंग करताय, हे करताय, ते करताय नाही का. पण आता ते काय म्हणतात कुठं कोणाच्या नादी लागायचं म्हणण्यापेक्षा आपल्या फॅमिलीत आलेल्या लोकांना माहिती आहे की आपल्यामध्ये खोटं काहीच नाही मॅडम. आणि बाहेरच्या लोकांना सांगून काय उपयोग आहे. त्यांना मी म्हणजे 2-3 म्हणलं की बा माझं असं होतं, वजन इतकं कमी झालंय. अरे तुम्ही म्हणला काय बी एडिटिंग करता वगैरे नाही का. म्हणलं तुम्हाला सांगून उपयोगच नाही बोलून. इथं बॉस सत्यमेव जयते आहे. इथं खोटं हा. काहीच केलेलं जात नाही. इथं स्वतः करावं लागतं, मग इतरांना सांगावं लागतं. आणि सरांनी सर तुमची जी हा जो बिफोर सांगितला तुम्ही, जे पोटाचा घेर वाढला होता, तो कशामुळे वाढला होता तुमचा पोटाचा घेर किंवा तब्येत? आणि आत्ता जे आयडियल वेटला आलंय झाला हा पार्टिसिपेंटला सांगा. ते काय झालं होतं मॅडम, मग अगोदर मी शिपाई होतो आणि शिपायामध्ये मला थोडं धावपळ जास्त होती. नंतर माझं प्रमोशन झालं ज्युनियर क्लर्क म्हणून. आणि क्लर्क झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं आळसल्या गेलो. म्हणजे खुर्चीवर बसूनच काम होतं मॅडम. असं काय उठायचं काम नव्हतं काय. आणि मग एवढं आळस चढत चढत मला घरी पण आलं की मग ते सारखी म्हणजे अशी धुंदी चढायची की म्हणजे झोप यायची. आणि त्याच्यामध्ये आराम जास्त झाला मॅडम. आणि शेतीकडे पण मी जास्त लक्ष देत नव्हतो. आणि आता शेतीकडे पण लक्ष आहे माझं आणि शेतात पण भरपूर काम करतो. आणि आराम जास्त झाल्यामुळे माझं तेवढं वजन वाढलं होतं मॅडम. 78 किलो वजन झालं होतं मॅडम. येस. पाहू शकता सरांनी सांगितलेलं आहे. सर कामाची पद्धत सांगितलेली आहे त्यांनी. सर आरोग्य फॅमिलीत येण्या अगोदर तुमचं खानपान कसं होतं, कशा पद्धतीने होतं, की आत्ता जे खात होता तेच पूर्वी खात होता सर? नाही मॅडम, मी खूप बदल केला. संध्याकाळचं जेवण स्किप केलं एकदम. आणि नॉनव्हेज जास्त प्रमाणात खात होतो मॅडम. कारण आम्ही कुळे आहेत. कुळे म्हणजे आम्ही ससे, मासे हे वगैरे जास्त नॉनव्हेज खात होतो. आणि डॉक्टरनी मला म्हणजे पित्ताचा त्रास झाल्यापासून सांगितलं होतं किंवा नॉनव्हेज खाऊ नका आणि तुमच्या तब्येतीला म्हणजे ते घातक आहे. पण आता मी कधी मग जास्त खायचं तिथं थोडं तरी खायचं नाही का. मग आता बिलकुलच नाही. त्या दिवशी मी मुद्दाम खाऊन बघितलं पचतंय का म्हणून, तर पचायला लागलंय. म्हणजे थोडक्यात की आता सोडल्यातच गणती मॅडम. काही नाही म्हणजे असं ते मसाले मला पचत नव्हते मॅडम. येस. पाहू शकता ही कमाल आहे. सातत्याची 18 महिने सरांनी सांगितलेलं आहे. मी माझ्यामध्ये बदल केलेला आहे आणि माझ्यामध्ये बदल झाल्यामुळं हा माझा सुंदर असा रिझल्ट मला मिळालेला आहे. येस. तर पार्टिसिपेंटला काय संदेश देताल सर तुम्ही? जाता जाता एक संदेश देऊन जा आणि धन्यवाद कोणाला मानताल सर? आपलं हे 1 ग्लास आणि 1 तास मॅडम. आणि ग्रेट कोचेस आपले राहुल सरस्वती मॅडम, माझे कोच शिवाजी फड सर. आणि मी संदेश एकच देईल की मॅडम, सगळ्यात जिकरीचं मला वाटलं ह्या फॅमिलीमध्ये की सकाळी 5ला उठणं मॅडम. कारण मला 3 महिने एवढा त्रास झाला की असं म्हणजे भयानक त्रास झाला. उठा वाटत नव्हतं मॅडम. तरी पण मी कधी कधी उशीर जर झाला तर मी नंतर सुद्धा करायचं वर्कआउट. त्यामुळे मी टिकला गेलो मॅडम. त्याच्यामुळे मी एकच सांगेल की आपल्या फॅमिलीमध्ये जर टिकून राहायचं असेल तर सातत्य आणि कंटिन्युटी महत्वाची मॅडम. कारण ते जर आपण सकाळी उठलं तरच होणार आहे. नाहीतर नाही उठल्याच्या नंतर काहीच होणार नाही मॅडम आपल्याला. आपण नुसतं न्यूट्रिशन खासाल आणि वर्कआउट नाही करताल तर आपल्याला रिझल्ट येणार नाही मॅडम. किंवा आपण नुसतं हे करसाल
वर्कआउट आणि न्यूट्रिशन नाही घेतलं तर रिझल्ट येणार नाही. त्यामुळं हे दोन्ही सातत्य ठेवावंच लागतं मॅडम आपल्याला. पाहू शकता सरांनी अगोदर केलेलं आहे, 1 तास प्रॉपर वर्कआउट गाईड केलेलं आहे. वर्कआउट गाईड केल्यानंतर न्यूट्रिशनचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. सर, तुम्ही पण आरोग्य फॅमिलीत आला, तुमच्यासोबत तुमची फॅमिली जॉईन केली. मॅडम पण अनुभव देणार आहेत. नाही मॅडम, आता ते गेल्यात थोडं कामाला गेल्यात. मॅडमचं थोडंसं माहिती सांगा की मॅडमनी आरोग्य फॅमिली का जॉईन केली किंवा त्यांना आरोग्य फॅमिलीची गरज का वाटली? मॅडम, आम्ही शेतीमध्ये भरपूर काम करतो आणि काम करत असल्यामुळं काय आता हे म्हणजे मुरदड कामं असतात थोडक्यात सांगायचं तर. आणि मग सारखं हे दुखायलं ते दुखायलं, मग मी दवाखाना करून कदरून गेलो आणि विशेष म्हणजे माझ्या घरच्यांचा कान फुटलेला आहे मॅडम. कानाला असा पडदा जे आहे ना त्याला छिद्र पडलेलं आहे. तर त्याला पण चांगल्यापैकी रिझल्ट आला मॅडम. पण आता घरचे तरी कंटिन्युटी नाही त्यांची तेवढी. घरचे कामं भरपूर असल्यामुळे आणि आहे पावसाळा, हे कापूस सोयाबीन असते आमच्या इकडं, तर कामं भरपूर असतात मॅडम शेतीतले. त्याच्यामुळे याच्यामध्ये वेळ भेटेना त्यांना. आणि त्यांनी मग मागं आपल्या 3 महिने कंटिन्यू करत होते, तर त्यांना कानाचे छिद्र असं मिळून आलं होतं मॅडम. आम्ही ते म्हणजे दुर्बीणद्वारे तपासणी केली होती. तर डॉक्टर सुद्धा म्हणले की बा तुम्ही काय केलं, आणि फक्त 2दा त्यांची ट्रीटमेंट घेतली. 2च वेळेस गोळ्याचा डोस घेतला आणि ते छिद्र भरून आलं मॅडम. आणि नंतर मग त्यांनी म्हणले की बा तुम्ही नेमकं काय केलं. त्यांना आम्ही सांगितलं की बघा हे आमचं अशी वर्कआउट फॅमिली आहे, आम्ही असं वर्कआउट करतो आणि त्याच्यामुळे थोडा आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला वाटायला लागला आहे. तर नाही म्हणले आलाय तुम्हाला रिझल्ट आणि कंटिन्युटी चालू ठेवा म्हणून लागले. पण त्यांच्याच्यानं कंटिन्यू करणं होईना झालं मॅडम कंटिन्यू. येस, मॅडमला कोणतं न्यूट्रिशन दिलं सर? हेच आपले बेसिक किटच आहे मॅडम, दुसरं म्हणजे वेगळं काही नाही. आणि आताच्या ऑर्डर मध्ये मॅडम कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट वगैरे मागवलाय. आता 10 तारखेला येईल ऑर्डर मॅडम. बरं, ती कोणत्या कारणास्तव ते आपलं फॉर्म्युला 2 तुम्ही मागवलेला आहे, जॉईंट सपोर्ट कॅल्शियम टॅबलेट? आमच्या वहिनीचे मॅडम असं म्हणजे पाठीचा नळ दुखतोय आणि गुडघे सांधे वगैरे दुखतात. तर मग स्वाती मॅडमना बोलणं करून दिलं होतं. तर स्वाती मॅडमनी सांगितलं की तुम्ही जॉईंट सपोर्ट वगैरे घ्या म्हणून, आणि किती फरक पडतोय काय नाही सांगा म्हणल्या मला. म्हणजे गेल्या महिन्यात झालं बोलणं, पण आम्ही थोडी उशिरा ऑर्डर केली पैशाच्या अडचणीमुळे त्यांनी. पाहू शकता घरातलेच कोच झाले, सरांनी स्वतःमध्ये बदल केलेला आहे. आणि सरांचा स्वतःमध्ये बदल झाल्यानंतर सरांनी मिसेसला पण दिलेला आहे, त्यांच्या वहिनीसाठी सुद्धा न्यूट्रिशन दिलेलं आहे. म्हणजे पाहू शकता एकाला जर आरोग्य छान मिळालं तर एकामुळं अनेकांचं आरोग्य बदलण्यास मदत होते. आणि सरांनी सातत्य ठेवल्यामुळे सरांचा विश्वास बसलेला आहे की इथं सत्यमेव जयते आहे. येस, सरांनी सांगितलेलं आहे. अतिशय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे सरांमध्ये, मॅडममध्ये. पाहू शकता मॅडमला पण बेसिक किट दिलेलं आहे सरांनी. आणि 3 महिने प्रॉपर मॅडमनी जेव्हा सातत्य केलं तेव्हा त्यांच्या कानामध्ये पण बदल झालेला आहे. पाहू शकता आपली ही चुकीची जीवनशैली असल्यामुळे किंवा आपण जे खानपान आपलं व्यवस्थित नसतं त्याच्यामुळे हे आपल्यामध्ये डिसऑर्डर आलेले असतात, जे की सरांनी पहिलं सांगितलं. आळस, कंटाळा, झोपून होते, बसून होतं, त्याच्यामुळे त्यांचं खूप हेल्थ बिघडली होती. पण आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर आपले कोच आपल्याला प्रॉपर गाईड करत असतात, आपले कोच आपल्याला सांगत असतात, त्यांचं लक्ष असतं. हे सरांनी सांगितलेलं आहे. तर आपण रोज बोलायचं नाहीये तर करून दाखवायचं आहे. येस, अतिशय जबरदस्त सर. सर, पार्टिसिपेंटला एक संदेश देऊन जाता जाता आणि परत 15 दिवसांनी सुंदर असं वर्कआउट गाईड करा. आणि खरंच जोडीने आणि गोडीने खूप सुंदर असा वर्कआउट तुम्ही गाईड केलेला आहे. येस, पार्टिसिपेंटला एकच संदेश देईन मॅडम, आपल्या फॅमिलीमध्ये टिकून राहायचं असेल तर सातत्य ठेवावंच लागतं मॅडम. सातत्याशिवाय काहीच नाही मॅडम. येस, सातत्य ठेवायचं आहे आणि टिकून राहायचं आहे. अतिशय मोलाचा हा संदेश दिलेला आहे सरांनी. आणि खरंच न्यूट्रिशन हे खरंच पृथ्वी तलावरचा अमृत आहे, जे आपल्यामध्ये खूप सुंदर असा बदल घडवत असतो. येस, फक्त एक्सरसाइज केली असते तर सर टिकून राहिले नसते. गेले 18 महिने पूर्ण झालेले आहेत सरांना आरोग्य फॅमिलीत येऊन. तर सिस्टीमकडून खरंच धन्यवाद तुम्हाला. आणि परत 15 दिवसांनी आम्हाला सुंदर असं वर्कआउट गाईड करा. आणि नक्कीच दोघांचा पण अनुभव ऐकायला आवडेल सर. येस, 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 येस. आणि मॅडम माझा म्हणजे आता एवढं पोट आहे ना, तरी पण मी ते लोली क्रिया करतो मॅडम. असं मी किरण सरला, फड सरला व्हिडिओ पाठवलेला आहे. तर म्हणजे असं माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला मॅडम, खूप बदल झालाय. असं म्हणजे माझ्या आता मी म्हणतो की माझे प्रत्येक पार्ट माझ्या असे कंट्रोलमध्ये आहेत. येस, पाहू शकता ही जादू कशाची आहे सर?
न्यूट्रिशन आणि 1 तास वर्कआउट मॅडम आपलं. येस, अतिशय छान सरांनी सांगितलेलं आहे की 1 तास वर्कआउट आणि न्यूट्रिशनची जादू आहे. अतिशय स्ट्रेचिंग सरांचं छान होतंय. सरांनी सांगितलेलं आहे. अतिशय जबरदस्त असं त्यांनी स्ट्रेचिंग केलेलं आहे. डोक्यावरती उभं राहून दाखवलेलं आहे. येस, तर खूप सुंदर सर. अजून काय संदेश द्यायचा आहे सर? नाही मॅडम बस झालं. येस येस येस, खूप छान सरांनी वर्कआउट गाईड केलेलं आहे. जोडीने आणि गोडीने एवढं बिझी शेड्यूल आहे सरांचं. सरांना ऑफिसमध्ये जावं लागतं तरी सुद्धा सर शेतामध्ये सुद्धा वेळ देतात. जी की पहिली त्यांची जीवनशैली सरांनी सांगितलेली आहे. झोपून आळस कंटाळा यांनी त्रस्त झालेले होते सर, पण आपली आरोग्य फॅमिली सरांना मिळाली आणि सुंदर असा सरांमध्ये बदल झालेला आहे. येस, थँक्यू सर. थँक्यू मॅडम, मला सिस्टीमने वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टीमचे सुद्धा धन्यवाद मॅडम. येस 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 सर. अजून अनुभव कोणाचा घ्यायचा आहे सर? किरण सर. आता आपण सुंदर अशी एन्जॉयमेंट कडे जाणार आहोत. डीजे मास्टर रेडी असताल तर चला. पाहू शकता 1 तास वर्कआउट गाईड केल्यानंतर सुद्धा सरांमध्ये एनर्जी. येस, एन्जॉयमेंट करायची आहे. येस किरण सर. स्वाती मॅडम. पण सर येस किरण सर. DJ Beats, one in the mix.
तुझ्या रूपाला पाहून माझ्या डोळ्याची डोळ्याची आपली भगवती, आपली भगवती, आपली भगवती, डोळ्याची आपली भगवती, डोळ्याची Akash in the mix. तुझा नखरा पाहून माझ्या डोळ्याची 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 आपली भगवती, आपली भगवती, आपली भगवती, डोळ्याची आपली भगवती, डोळ्याची 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 आपली भगवती, आपली भगवती, आपली शिवम 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 यस, खूप सुंदर जबरदस्त. आज रामभाऊ राय सर म्हणजे सोनूने आज शिवाजी फडसरांवर भरोसा ठेवला म्हणून आज त्या सरांना एवढा रिझल्ट आला. बस येस, खूप सुंदर. पांडुरंग साळुंके सर लय भारी. चलो, एन्जॉयमेंट खूप सुंदर. पाहू शकता स्वतःला प्रामाणिकपणे वेळ दिल्यावरती काय घडू शकतो. आज 16 वर्षाची फिलिंग सारखी आज रामभाऊ राय सर दिसत आहेत. येस, पाहू शकता. कारण आपणही स्वतःसाठी 1 तास देतोय का? आपणही असा 1 तास असा एन्जॉयमेंट देतोय का? आपण रोज लोकांनाही आरोग्य देण्याचं काम करायचं आहे. कारण फक्त आपण रोज ऐकून काही उपयोग नाही. लोकांना ही लिंक द्या. एक लिंक आज रामभाऊ राय सरांसारखे आज एवढे. येस, संजय कंटिन्यू करा. खूप छान किरण सर. येस, 1च सेकंद. येस चलो. येस, सॉन्ग वरती माझं वर्कआउट चालू होता ना.
खूप सुंदर. जबरदस्त असा रिझल्ट आहे रामभाऊ रायराव सरांचा. तुम्ही ऐकलं असेल, सुरुवातीला आहार घ्यायला पैसे देखील नव्हते आणि त्यांनी ती माइंडसेट केला, मानसिकता केली आणि सकस संतुलित आहार स्वतःला चालू केला आणि जीवनाला कंटाळले होते. त्यांनी त्यांच्या कोचला का कॉल केला हेही त्यांच्या अनुभवातून तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. हेच तर मी सुरुवातीला सांगितलं, कोणाचं फील्ड बघून, कोणाचं परिस्थिती बघून किंवा कोणाचे वय पाहून ह्या गोष्टी होत नसतात. कारण आजकाल हे भेसळयुक्त जे खाणं आहे ते आपल्यावरती परिणाम करते. जे पोटात जातं त्यानुसार आपण घडत असतो आणि ते सगळ्या गोष्टी ह्या विस्कळीत झालेल्या असतात. त्याच्यामुळे ह्या डिसऑर्डर म्हणा, टेन्शन म्हणा, डिप्रेशन म्हणा, ह्या गोष्टी होत जातात. परंतु ह्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला करणं ही करणं आहे, कारण आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. मग हे करत करत आपण आपल्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असतो. पण हे दुर्लक्ष होता कामा नये. हे दुर्लक्ष होता कामा नये. जर दुर्लक्ष झालं तर आपण काहीच करू शकत नाहीये. हे ज्यांना अगोदर या फॅमिली अगोदर ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं ना, तो आयुष्यभर हा सकस संतुलित आहार सोडू शकत नाही किंवा ही फॅमिली सोडू शकत नाही. कारण कमी वयामध्ये काय परिस्थिती होती, काय मनस्थिती होती, आपण स्वतः अनुभवलंय आणि तेच लोक शेवटपर्यंत थांबतात. पण असं जर मनात कोणाच्या असेल की मला काहीच होऊ शकत नाही किंवा काहीच होणार नाहीये, तर नो बॉस. आपण जे काही सगळं खातोय भेसळयुक्त आणि ज्यांना आजपर्यंत काही झालेलं नाहीये तेही तेच खातात आहेत, तर ते होऊ द्यायचं नसेल तर थोडाफार वेळ आपल्या स्वतःसाठी रोजचं सातत्याने कन्सिस्टन्सीनं देणं गरजेचं आहे. हा सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. हा सरांची परिस्थिती नसताना सरांनी जर तीच गोष्ट लावून धरली असती तर हा बदल सरांमध्ये झाला असता का? सर, काय मत आहे तुमचं? सरांमध्ये हा बदल झाला असता का? येस मॅडम. सर, तुम्ही जर म्हणत बसले असते की माझं आता परिस्थिती नाहीये, मला नाही सकस संतुलित आहार खायला जमणार, तर आज तुमची परिस्थिती काय असती सर? मी मॅडम म्हणजे या जगात असतो का नसतो ही परिस्थिती झाली असती मॅडम. कारण तुम्हाला तर Yes. माहिती आहे, भयानक परिस्थितीत होतो मी. याच उद्देशाने सरांनी त्यांच्या कोचला कॉल केला होता आणि सरांना जे काय ऍसिडिटी किंवा अल्सरचा प्रॉब्लेम होता, तर तो असा प्रॉब्लेम आहे की तो जीव घेणं प्रॉब्लेम आहे आणि डिसऑर्डर आहे. आणि त्याच हिशोबाने सरांनी त्यांच्या कोचला कॉल केला होता. तर त्यांच्या अनुभवातून तुम्ही ऐकलं असेल, तर आपण लवकरात लवकर कसं योग्य ठिकाणावर आहोत हे आपण आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि सकस संतुलित आहार आपल्या जीवनामध्ये का गरजेचा आहे हेही देखील आपण अनुभवातून, आहार मार्गदर्शनातून किंवा चांगल्या ग्रेट कोचेसला आलेल्या अनुभवातून, रिझल्टमधून आपण पाहत असतो. तरीही त्या गोष्टीकडे आपण कानाडोळा करत असतो. कारण एक दिवस आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि ह्या गोष्टींना जर आपल्याला हे डिसऑर्डर असतील, विस्कळीत जीवनशैली असेल, याला जर सामोरे जायचं नसेल तर खरंच आपल्या ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये टिकणं, सकस संतुलित आहार खाणं हे गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल कोच का म्हणतात हे सकस संतुलित आहार? कारण काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय हे एवढं क्षेत्रफळ कमी होत चाललेलं आहे, कारण शेती त्या प्रमाणामध्ये राहिलेली नाहीये. डेव्हलपमेंट वाढत चाललेली आहे. लोक कष्ट करायला नको म्हणतात आहेत आणि कष्ट करण्याची तयारी लोकांची एवढी राहिलेली नाही. पूर्वी लोक पहा किती काम करत होते. आज लोक सगळ्या गोष्टीमध्ये शॉर्टकट पाहतात आहेत. कमी याच्यामध्ये जर आपल्याला जास्तीचं उत्पन्न पाहिजे असेल, आणि ती काळाची गरज आहे. आज शेतीचं क्षेत्रफळ कमी होत चाललेलं आहे, परंतु जास्तीचं उत्पन्न कसं निघेल याचा विचार हा शेतकरी करत असतो आणि त्याच्यासाठी काय करतोय तर अतिरिक्त रासायनिक खतांची फवारणी. त्याच्यामुळे तुम्ही पहा 40-45 दिवस मेथीला लागत होते नॅचरल पद्धतीने येण्यासाठी. हेच नॅचरल पद्धतीने येण्यासाठी 40 ते 45 दिवस मेथीला लागत होते, तर आज ते 20-22 दिवसामध्ये काढायला येते. कारण त्याच्यावरती अतिरिक्त रासायनिक खतांची फवारणी केली जाते, परंतु कळत न कळत विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो. आणि मग हे डेलीचं खाणं जर आपल्यामध्ये येत असेल तर मग आपल्याला बघा, आपण म्हणतो कमी वयामध्ये चष्मा लागला, कमी वयामध्ये ही डिसऑर्डर चालू झाली, हा आजार चालू झाला. हे याच्यामुळेच होत आहे, चुकीचं खानपान. हेच पूर्वी बघा, एक ऍपल खाल्लं इनफ होतं, पुरेसं होतं. परंतु आज आपली तेवढी डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी किंवा जीवनसत्वांची पूर्तता होण्यासाठी आपल्याला 1 टाइम 10 ऍपल खाणं गरजेचं आहे. आपण खाऊ शकतो का? आपण खाणार आहेत का? म्हणून म्हणतो जे पंचपक्वान्नाचं ताट आहे त्याच्यातून जे आपल्याला भेटत नाहीये ते एका ग्लासमधून आपल्याला भेटतंय.
पेशींना लागणारा पेशीय पोषक आहार तो एका ग्लासमधून भेटतोय, म्हणून आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. आज सुंदर असा रिझल्ट शिवाजी फड सरांना आला, म्हणून ते आज त्यांना सांगू शकले. टिकून आहेत, तर सकस संतुलित आहारामध्ये सातत्य आहे, म्हणून ते आज त्यांना कॉन्फिडन्सली त्यांना सांगू शकले आणि कॉन्फिडन्सली ते त्यांच्यावर विश्वास ठेवू शकले. हेच कारण आपला कोच आपल्याला दिसत आहे, सगळं करत आहे, जो बदल झालेला आहे तो बदल टिकून ठेवलेला आहे, हे दिसत आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवला आणि ह्या पद्धतीने त्यांनी त्यांचाही रिझल्ट काढला आणि आज मॅडमला घेऊन ते हे करतात आहेत. सुरुवातीला मी बोलले की सर दोघांचा जोडीचा तुम्ही व्हिडिओ पाठवा, तर म्हणले नाही मॅडम आमच्या कधीच पुढे आलेले नाही आहेत, खूप लाजतात आहेत, परंतु म्हणलं खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे मॅडमला पुढे येण्यासाठी. तर सर म्हणले ठीक आहे तुम्हीच मॅडमशी बोला आणि हे करा. तर आज जोडीने गोडीने आपल्याला सुंदर असा वर्कआउट केलेला आहे आणि सरांचं सातत्य बघा, कुठेही शेतात असतील कुठेही असतील तरी शेवटपर्यंत थांबतात, एन्जॉयमेंट करतात आहेत, स्वतःसाठी वेळ देतात आहेत, सकस संतुलित आहार खातात आहेत. तर अशा व्यक्तींचं अनुकरण करणं किंवा अशा व्यक्तींकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. हेच आपण कोणाकडूनही काही म्हणजे प्रत्येकाकडून काही ना काही थोडं थोडं शिकता येतं, परंतु आपली ती मानसिकता पाहिजे. नाही तर मीच लय मोठा बाबूराव, नो, असं नाहीये. आपल्यालाही प्रत्येकाकडून शिकणं गरजेचं आहे आणि शिकता येतं. अगदी लहान मुलं असेल तर आपण त्यांच्याकडे जर लक्षपूर्वक जर आपण लक्ष दिलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, तर छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपल्याला शिकता येतं. तर शिकणं ही काळाची गरज आहे. आपलं माइंडसेट आहे का आपण स्वतःला शहाणं समजतो हेही आपण हे करणं गरजेचं आहे. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन ऑफ आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून जर ऐकलं, प्रकाश गाडेकर सर, मला नाही वाटत तुम्हाला कुठलं चॅलेंज असेल, कारण मी सांगते की हे जे काही शेवटपर्यंत वेळ द्यायचा आहे ना, तर तो स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. स्वतःसाठी देणं गरजेचं आहे म्हणजे आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित होत नाही. जे काही चाललंय ते आपल्यासाठी चाललेलं आहे हे आपल्याला याची जाणीव राहत असते आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन होत असतं. हेच तर चलो, सुरुवातीपासून मोटिवेशन असेल, अफर्मेशन असेल, एवढं सर्वांग सुंदर व्यायाम असेल, आहार मार्गदर्शन असेल, अनुभव असेल आणि शेवटची जी काही एन्जॉयमेंट असेल किंवा हे काही 2 शब्द आपले कोचेस आपल्याला सांगत असतात, हे जे काही तो आम्ही हे सुरुवातीला मनापासून घेतलं म्हणून आज आम्ही टिकून आहेत. कारण बऱ्याच लोकांचा कालच एक कब्बड दिलं, स्टील कब्बड, त्या लेडीजला खूप सारं वजन होतं आणि माझ्या गेस्ट येऊन बसल्या होत्या. म्हटलं तुम्हालाही मॅडम गरजेचं आहे. म्हटलं काय तुम्ही हर्बल लॅब करता का? तर म्हटलं हो. तर म्हटलं नाही मी केलं आणि ते माझं परत वजन वाढलं. मॅडमला मग मी ते विचारलं सगळं, तुम्ही कशा पद्धतीने केलं, काय केलं, तुम्ही पूर्ण आयडियल वेट येईपर्यंत त्या जर्नीमध्ये टिकून होतात का, ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण ह्या गोष्टी अर्धवट ऐकत असतो, अर्धवट करत असतो आणि सगळी ही आपला हा जो काही प्रवास आहे ना तो अर्धवट त्याच्यात थांबत असतो, पूर्ण करत नाही येतो, अर्ध्या रस्त्यामध्येच आपण स्टॉप घेत असतो. मग रिझल्ट येईल कसं? तुम्हाला रिझल्टच आला नाही तर तुमचं वजन वाढणार आहे, नाही तर काय होणार आहे? तुम्ही पूर्ण रिझल्ट येईपर्यंत जर तुम्ही थांबला असतात आणि तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट जे शिकला असतात, ते मेंटेन कसं करायचं ते शिकला असतात आणि त्या जर्नीमध्ये असताना तुम्ही अगोदरच्या गोष्टी सोडलेल्या असतील, परंतु नंतर तुम्ही त्या गोष्टी पुन्हा चालू केल्या असणार आहेत, म्हणून हा प्रॉब्लेम झाला असणार आहे, म्हणून तुमचं वेट गेन झालं असणार आहे. तुम्ही न्यूट्रिशनला दोष देऊ नका. म्हणलं बरोबर आहे. परत मी चहा प्यायला लागले, माझा व्यायाम बंद झाला, नको ते खाणं यायला लागलं, रोज चपाती खाण्यात यायला लागली. मग अतिरिक्त जर तुम्ही कॅलरीज इंटेक केलं तर का तुमचं वजन वाढणार नाही? का वजन वाढणार नाहीये? तर म्हणलं ही कंपनी ही चांगली आहे. गेली 4 वर्षापासून मी आहे. आज वय माझं 42 आहे. तेवढीच एनर्जेटिक आहे आणि आयडियल वेटला आहे. ह्या जर आणि 1-2 किलो इकडे तिकडे होत झालं तरी आपली रोगप्रतिकार शक्ती टिकवणं आणि आपला स्टॅमिना टिकवणं, आपली एनर्जी टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि हे जर असेल तरच आपण हे सगळं काही खर्च करतो तो सत्कारणी लागणार आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या मॅडमला पटल्या. मग हे कुठंतरी अर्धवट नॉलेज घेतात, ते अर्धवट जर्नी सोडून देतात, अर्ध्याच टप्प्यावर येऊन थांबतात आणि मग हे कुठेतरी निगेटिव्हिटीमध्ये जातात. म्हणून शेवटपर्यंत थांबायचंय, हे आहार मार्गदर्शन ऐकायचे, काय खायचं, कधी खायचं, किती खायचं याचाही अभ्यास आपल्याला नॉलेज घेणं गरजेचं आहे. जर अतिरिक्त खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी घाम गाळून त्या कॅलरीज बर्न करणं हे आपल्या हातात आहे, पण हे शिकणं गरजेचं आहे. हेच आपल्याला नॉनव्हेज आवडतं, हरकत नाहीये, तुम्ही खा जास्ती प्रमाणात. अति तिथं माती. अतिरेक कुठल्याच गोष्टीचा चांगला नाहीये. अतिरेक झाला तर त्याचा उद्रेक होतो. तर ह्या गोष्टी आपण जर प्रमाणामध्ये केल्या आणि दुसऱ्या
दिवशी तुम्ही जर त्याचा बर्न केला तर हा तुम्हाला रिझल्ट तुमचा टिकून ठेवणारे आलेली श्रीमंती टिकवणं. आपल्या हातात एक सिंगल शोरूम होतं, तर ते विकायचं का त्याच्यामध्ये अजून वाढ करून दुसरं उभं करायचं हे आपल्या हातात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपणच करू शकतो. त्याच्यासाठी माइंडसेट आपला ठीकठाक असणं, पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं. तर चलो, आणि ह्या गोष्टी मी माझ्या कोचकडून, ह्या आरोग्य फॅमिलीकडून शिकलेली आहे, तर आपणही शिकू शकता. त्यासाठी शेवटपर्यंत जेवढं होईल तेवढं होईल एवढा वेळ द्यायचा आहे. चलो, तर माझ्याकडून एवढंच होतं. काही चुकलं असेल, इकडे तिकडे एखादा शब्द झाला असेल तर माझं मला परत करा. जे चांगलं होतं ते नक्की घ्या. चलो, सर्वांना अनम्यूट करते. सर्वजण बाय बाय करूया आणि याच एनर्जीसह उद्या भेटूया 5 वाजता. चलो, बाय बाय मॅडम बाय बाय. बाय 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 बाय. हॅव अ नाईस डे, गुड डे. चलो, किरण सर वाइंड अप करा.